तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता दुपार झाली आहे आणि प्रियांका चालली तिच्या सासरी इथं मिरगावला. आणि सकाळपासून तिला पण वेळ नाही, मला पण वेळ नाही, दोघींचे पण पोरांचं सांभाळायचं चालू होतं. आणि मला ना मसाला पण बनवायचा, पण 2 वाजले तरी पण अजून टाईम भेटेना. आता म्हटलं मी बस मसाला पण बनवून घेते आता प्रियांका गेल्यावरती. नवऱ्यांची मज्जा राहते, नवऱ्यांची मज्जा राहते, त्यांना असं तरी बसायला भेटत. अरे बसायला नाही भेटलंय तुम्हाला, तोंड लपून आम्ही इथं बसलो. तिकडे काहीतरी काम सांगेल म्हणजे इकडे बसा. ऑर्डर चालू आहे उठा बसा. तोंड लपवायची बी एक कला राहते का? तोंड लपवायची सुद्धा एक कला आहे. हा का? आम्हाला नाही जमत का कधी. अरे बाई तुम्ही तर नुसते ऑर्डर सोडायला. हा ना, तुम्हाला तोंड लपवायची गरजच काय? तुमच्या तोंडात समोर दिसून त्याला तुम्ही काम सांगाल. तो यांना काय अडचण का? उलसक पोरग रडायला लागला गो घ्या ना. मग काय मग आमच्या घासला आम्ही कंटिन्यू सांभाळतो. तुम्हाला फक्त तेवढं म्हणतो घ्या, म्हणजे तुम्हाला घ्या म्हणायचं. आता तुम्हाला घ्या म्हणायची वेळ येते, म्हणजे तुम्ही घेतलीच नाही ना म्हणून घ्या म्हणतो. तसं आमच्याकडे असतं. तुमच्याकडे पोर राहतच नाही म्हणून तुम्ही आमच्या घरात घालून. तुमच्या असलं तुम्ही आम्हाला म्हणशाल घ्या, पण तुमच्या राहतच नाही त्याच्यामुळे तुम्ही घ्या म्हणशालच कधी. दीदी तिनाच म्हणते ओ ओ हा ओ ओ ओ आय ओ काय अवघड आहे नवऱ्यांचं. इकडे मम्मीने घेतलंय दीदी मावशीचं बाळ, प्रियांकाचं बाळ. हे पण लय डेंजर आहे. इकडे एवढं वार आहे ना बस कधी. विरू एकटंच थांब रे बाहेर, चल ना विरू बाबू, एकटं नाही थांबस. एकटं म्हणजे मी आहे, पण तिला मी केव्हाची म्हणते चाल चाल बघा वार. ओय एवढी मोठी बॅग हाणते की मम्माचं पाय करशील ना बॅगच्या. पाहिलं का विरा मस्त बोलता बोलता बॅग दणकवली, कारण की मी तिला म्हणते ना चाल मध्ये, त्याच्यामुळं. पाहता पोरगी. ए विरू देव करायला यायचं का तुला? तर आम्हाला ना मोठ्या देवीला जायची प्लॅनिंग करायची आहे मंगळवारी किंवा सोमवारी, पण बघू अजून काही ठरलेलं नाहीये. का बरं रडा विरा? पाच तुझ्या हाताने, पाच पाच. बाळाला पाणी पाच रे विरा, बाळाला दे. कशी पाहत कोण येले? अयो अयो मी आलो पाय डायरेक्ट मला जसं घाबरून पळतोय. मावशीच आवडली होत्या, काकाने आवडली. मावशीकडे बी गेला नाही ह्याच्यामध्ये होता एक. मेरा एक गोंडी चालला का रे? इकडं अय काय झाले त्याला? काय हा येतो का? येतो येणार आहे परत. जरा लागली रडायला त्यांना, ते चालले म्हणून. प्रियांका चालली आहे आणि विरूचं बघा. आणि आमच्या इकडे फजिती बा, ती म्हणते जाऊ नका, तिला लय आवडतं कोणी आलं का खेळायला शिव. आणि खेळायला शिव आहे पण खेळत बी नाही त्याच्यासोबत, भांडणं करते, एवढे भांडणं करते दोघ जण. आता प्रियांका इथं मिरगावला येणार आहे परत. विराज चाललंय रडायचं जमाना ना. हा बाय करते त्याच्या मम्मीला. बाय करतो बाय तुला. जाऊन द्यायचंय मम्मीला, जाऊन दे म्हणून. जा जा म्हणा बाय. तर काय हात पुढं करतो यायला, सुकलंय पण ना बरं बाहेर झालं असं सुखात. हा ना मग प्रवास झाला सुखात. बाय. कसं पाहतोय इनका मस्त.
याला जरा कम्फर्टेबल. आता प्रियांका गेली आणि मला एवढी रडू राहिली का आणि तसं पण ती पडल्यामुळे ना तिचं दुखू राहिलं, तिला ताप पण आलाय आणि ना जरा तिला दृष्टच झाली वाटतं. तिची दृष्ट आपण काल काढली नाही. दृष्ट काढली का काल? तिची दृष्ट काढली काल? दृष्ट काढा. दादाने इथं मी मसाला बनवण्यासाठी घेतले, म्हणजे धने घेतले, चाळून घेतले, क्लीन केले मस्त आणि एकदम शुद्ध धने. आणि ना तुम्हाला दाखवते मी. आणि गावरान धने आहे आमच्या शॉपमधले, म्हणजे शॉपमध्ये विकण्यासाठी ठेवलेले धने, एकदम गावरान धने. त्याचा वास पण एवढा खमंग येतो ना. तर याचा खलासनी मसाला बनवते मी. म्हणजे मी आमच्यासाठी बनवला होता, पण त्या दिवशी व्हिडिओ दाखवलं, तर मग मी म्हटलं कुणाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता. तर मग मला ऑर्डर्स आल्या आणि मग मी आज पुन्हा मसाला बनवण्यासाठी घेतला, खलासनी मसाला. आणि कुणाला माहीत नसेल ना तर मी सांगते तो कशासाठी चालतो. तर स्पेशल मटणासाठी चालतो. त्याच्यानंतर म्हणजे सगळ्या काळ्या भाज्यांसाठी खलासनी मसाला चालतो. वांग्याची काळी भाजी, शेवग्याची काळी भाजी, कारला बनवतो ना आपण सुक्क, म्हणजे ज्या ज्या गोष्टीला आपण धना पावडर टाकतो ना, गरम मसाला म्हणजे धना पावडर टाकतो ना, त्या भाज्यांना खलासनी मसाला चालतो. कारलं पण याच्यातलं एवढं भारी लागतं. कोणती पण काळी भाजी असो किंवा हरभऱ्याचे आमटे असो, मठाच्या डाळीचे आमटे असो, या मसाल्याने एवढी भारी टेस्ट येते ना खलासनी मसाल्याने. तर त्याच्यासाठी हा मसाला असतो. आणि हे गावरान धन्यांचं एवढं भारी, म्हणजे जे नॉर्मली जे दुसरे धने असतात ना हायब्रिड, तर त्याचा इतकं वास येत नाही, पण हे गावरान धन्यांचा ना खूप भारी सुगंध असतो. तर मी स्पेशल गावरान धन्यांचा मसाला बनवते. तर तुम्ही बघू शकता बा किती शुद्ध आणि मस्त गावरान धने एकदम. हे धने तर घेऊन बसले ना तर तुम्हाला म्हणजे सांगते का इतका छान वास येतो ह्या धन्यांचा. खूप भारी धने भेटले आमच्या शॉपमध्ये. आता म्हणजे एवढे घेतले मी, चाळून वगैरे घेतले, अजून मला काही चाळायचे. आता मी यांना मस्त खरपूस भाजून त्याचा मसाला बनवते. चलो अभी बनाएंगे खलासनी. तर ना आता मी मस्त अशी खरपूस धने भाजून घेते. बघा एवढ्या धन्याचा एवढा मसाला झालाय. फायनली वाटून असूचा मसाला खलासनी मसाला झालेला आहे. आता मी पॅक करेन आणि ज्यांनी ज्यांनी ऑर्डर केले ना त्यांना पाठवणार आहे. अजून मिरची पावडर बनवायची. आणि हे घरगुती मसाले घेण्याच्या माग एक हे राहतं, त्याच्यामध्ये कोणतंच केमिकल नाही राहत. आता याच्यात कोणत्याच प्रकारचा कलर नाही. ओरिजिनल हळकुंडाची हळद टाकलेली आहे, पावडर नाही, डायरेक्ट हळकुंड. डायरेक्ट हळकुंड भाजून आणि व्यवस्थित पद्धतीने बनवलेले. परत गावरान धने. तसं बाहेरच्या याच्यात कसं केमिकल, कलरसाठी केमिकल वापरतात थोडं तरी. आणि लाल मिरची पावडरमध्ये सुद्धा लाल मिरची स्पेशल नसते, त्याच्यात कलर वगैरे वापरतात. तसं घरगुती आपण आहे ना एकदम नॅचरल बनवतो. आणि आजकाल सगळं भेसळ यायला लागलं शॉपमध्ये, म्हणजे शॉपमध्ये असं कंपन्यांचा माल सगळं भेसळ राहतो. तर त्याच्यामुळे ओरिजिनल घरगुती मसाले किंवा कोणतीही गोष्ट घरगुती खाली ना तर चांगली असते आरोग्याला. तर जर तुम्हाला पण आवडलं असेल तर ना आज पण ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आणि याच्यामध्ये ना म्हणजे हा मसाला टाकल्याच्या नंतर मिरची पावडर पण टाकावं लागते, कारण याच्यात मिरची पावडर नसते, फक्त धने असतात, हळकुंड आणि गरम मसाले त्याच्यापासून बनवलेला असतो. तुम्हाला जर सेपरेट गरम मसाला पाहिजे असेल म्हणजे मिरची पावडर पण, तो पण मसाला आहे आपल्याकडे, तो पण तुम्हाला मी पाठवून. जर घ्यायचा असेल तर तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओत दाखवून, नाही तर मग पुढच्या व्हिडिओत दाखवून. उद्या मिरची पावडरचा व्हिडिओ दाखवून. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओत. थँक्यू. असं नाही ना मस्त असं माझ्यासाठी बघा तुम्ही स्पेशल डिश तयार केली मिस्टरांसाठी. काय काय बनवलंय पण मला ते सांगा. हे मस्त मटणाचा रस्सा, त्याच्यामध्ये पीस. हे काय? हे मस्त सुक्क उकड. हे काय? भेजा फ्राय. हे काय? कलेजा फ्राय. हे बाजरीची भाकरी, कांदा आणि लिंबू देणार आहे. ओके थँक्यू.